शुभ सकाळ सखींनो, आज बनवूया आपण बुंदी। तर हे किंचित जाडसर बेसन पीठ आहे। तर आता हे मी पाण्याने भिजवून घेते। 2 वाट्या आपण बेसन पीठ घेतलेलं आहे। आता हे भिजवूया। बघा असं एवढं पातळ करायचं आहे। आता हे बॅटर आपलं तयार आहे। आपण आता पाक करायचा आहे। एका पातेल्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये 3 फुलपात्र साखर टाकायची आहे। जवळपास असा 1 तारी होईल असा पाक होऊ द्यायचा। बघा आता या साईडला आपण एक पॅन ठेवला। यामध्ये आपल्याला बुंदी तळायची। तर मी यामध्ये तेल टाकत आहे आणि थोडंसं 1-2 चम्मच तूप टाकत आहे। त्याने छान टेस्ट येते। बस 2 चम्मचच टाकायचे, फार नाही टाकायचे। बघा आपला पाक तयार आहे। असा परफेक्ट झालेला आहे आता हा। बघा अशी बुंदी टाकून घ्यायची। गॅस फुल पाहिजे आणि थोडी फास्ट टाकायची। अशी मोकळं टाकायची, एकावर एक नाही आली पाहिजे। बघा कशी पोकळ आली। असे छोटे छोटे बारीक बारीक छिद्र दिसत असतील तुम्हाला, कारण त्यामध्ये पाक मुरतो छान। अशीच यायला पाहिजे। बघा तयार आहे। आता मी काढून घेत आहे। बघा किती छान झालेली आहे आपली बुंदी। आता मी पाकामध्ये टाकत आहे। आता मी सर्व बनवून घेते। सर्व तळून झाली की आपण पूर्ण पाकात टाकून पाकातून काढून घ्यायची। बघा आपली पूर्ण बुंदी तळून झालेली आहे आणि त्या पाकाच्या गंजामध्ये मी पूर्ण टाकली, कारण आपला पाक वेस्ट जात नाही, कारण मी तंतोतंत पाक बुंदीच्या बरोबरीला केलेला होता। आता यामध्ये आपण थोडंसं कलरची बुंदी पण करूया। बघा यामध्येच थोडंसंच बॅटर ठेवलं आपण, फार नाही ठेवायचं। आणि अगदी 1 थेंब टाकते मी कलरचा, रेड कलर टाकलेला आहे। बघा रेड कलरची बुंदी करत आहे आपण। बघा आता यामध्ये थोडासा ग्रीन कलर टाकत आहे। आता ग्रीन कलर टाकलेला आहे आपण। ग्रीन कलरची बनवूया। अगदी थोडीच टाकायची, फार नाही टाकायची। बघा आता आपण ट्रेमध्ये टाकून मोकळी करून घेऊया। बघा पूर्ण आपण ट्रेमध्ये टाकून घेतलेली आहे। आता हा जो पाक उरलेला आहे आपण यामध्ये कलरची टाकून घेऊया। ही कलरची बघा आपण वेगळ्या प्लेटमध्ये ठेवलेली आहे। नंतर सुकल्यावर सर्व एकत्र करूया। बघा आपण वेलची पावडर टाकायचं विसरलो, तर आता टाकूया थोडीशी आणि छान मिक्स करून घेऊया। बघा छान कशी मोकळी झालेली आहे। आता यामध्येच आपण हे कलरची पण मिक्स करायची। बघा छान कशी कलरफुल बुंदी आपली तयार आहे। तर मग सुटलं ना तोंडाला पाणी, बनवा ना तुम्ही पण आणि बघा कशी टेस्ट होते। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।